ब्लॉगिंग चालू केली मी आता. ब्लॉगिंग डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश आम्ही हे तर शिकतो. नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आमचं कॉलेजचं फेअरवेल आहे. डेकोरेशनचं काम दिलेलं आहे कांबळे मॅडमनी विकी तावरेकडे, आणि माझ्याकडे व्हिडिओ काढण्याची जिम्मेदारी सोपवली. विकी तिथं बलून फुगवतोय. बलून फुगवल्यानंतर परत ती डेकोरेट करायचंय. आता तोपर्यंत मी काय करू, फुगा अजून फुगवायचे चालले. ह्याच्यात कोणता फुगा चांगला वाटतोय? ब्लू. परत हे कोणता आहे गांजलेला कलर? कलरचं नाव काय आहे? ह्या कलरचं नाव काय आहे? मला गाजलेला कलर वाटतोय. लोखंड गाजल्यापासून कॉपर. हा ओके. याला गाजलेला कलर म्हणतो. तो चांगला दिसतोय गाजलेला कलर. आणि दुसरा ब्लू पण चांगला दिसतोय. ही हा कलर आहे ना, हा कलर आहे ना गोल्डन आहे. दिसताना मात्र हा पिवळा दिसतोय मला कलर. दोन विटा शोधायच्यात मला आता डेकोरेशन साठी लागणार आहेत. विकीचं तिथं बलून फुगवायचं चाललंय. चला बघूया कुठं भेटतात का विटा. आम्ही सकाळचं ठीक 7 वाजता इथं आलोय. किती वेळ लागेल सांगता येत नाही. आणि आमचं आज 11 वाजता फेअरवेल आहे. ठीक आहे. कॉलेजमध्ये अजून सध्या तर कोण नाही, मोकळंच आहे दिसतंय मला. हां ठीक आहे. दोन मिनिटं भेटल्यात मला बाहेरच. ठीक आहे. माझं काम सोपं झालं, नाही तर मला शोधायला खूप वेळ गेला असता. हे तर विटा. आता व्हाईट कलर पण खूप झाला इथं. फुगे फुगून झालेले सगळे फुगे. आता फक्त डेकोरेट करायचे. विकीच करणार आहे. ह्याच्यातलं मला काही जमत नाही. दिसताना खूप दिसत होते, एकत्र केल्यानंतर जरा कमी वाटायला लागले मला. हे फुगं दिसतात ना, हे तर हे तिथं लागणार आहेत. बाहेर हे पण लागणार आहेत. अजून कुठं लागतील तिथं लागतील. मला काय करायचं. विटा आणल्यात पण कशासाठी आणल्यात काय माहिती. काम करता करता विकीचा शर्ट फाटलेला आहे. एवढं काम केलं विकीने, त्याचा शर्टच फाटलाय. त्यांनी शर्ट मागवलाय दुसरा. काय बोल की टी शर्ट घेऊन येतात. विकीचा शर्ट घेऊन आले तुम्ही. मस्त गेले. व्हिडिओ काढत ठेवा ते आणि आपल्यावर काय बघा. अरे ब्लॉग मध्ये दिसणार आहे. बाहेर बघू दे कसं दिसते. मस्त गेले. फक्त ही काम जरा इकडं घेतली असती तर. शिवाय काय म्हणलं तू? ते काय झालेलं सजून झालेलं. शिवबाची मेहनत आहे मध्ये. ती इथे बाहेरचं बघा आधी. खुश झाला. काम कम्प्लीट झालेलं आहे आमचं. आता घरी जाऊन पुन्हा एकदा इथं यायचंय. ते लावायचं तिथं अजून. काय लावायचं? तिथं फुलं आल्यावर फुलं वाढायचं स्ट्रीप. आम्हाला उरकून यायचंय परत एकदा. ऍक्च्युली माहिती आहे विषय काय, आंघोळ करून नाही आलेलो आज. आणि विकी पण करून नाही आलेला. घरी जाऊन आंघोळ करून यायचं. बाहेरनं दाखवायचं राहिलं तुम्हाला. इथं फुलं कमी पडली. क्रेडिट बाय SK. कोणती पिशवी आपली? शर्ट. आता घरनं किती 11 वाजता यायचं इथं परत एकदा. ठीक आहे. झालाय नाही की काय. फेअरवेलला आलेला आहे विकी. आता उरकून आलाय. मिशन तू देऊ शकतो आता. हे मित्रांनो, आम्ही डेकोरेशन करून आलो आहे. जवळपास 1 तासानंतर आलोय परत कॉलेजला. आम्हीच डेकोरेट केले, म्हणजे विकीने केले. मी फक्त हेल्पर होतो. शुभम कांबळे म्हणून आमचा मित्र आहे, त्याने पण आम्हाला लय मदत केली आहे. तुम्हाला दाखवेल आम्ही पुढं काय दाखवतो आता. डायरेक्ट फेअरवेल. अर्धर की हातात तुला काय होतंय? चल चल इकडे गाणं सांगतो. काय नको गाणं सांगतो. ऐकला काय येड्यात नको प्लीज. तू मी वागवायचं तुझ्या पिशव्यान ही तीन.
चला मित्रांनो, आता फेअरवेलला आम्ही चाललोय. आतमध्ये बघू किती जण पोर आले. इले कॉस्टी घातले मी. अर्ली कॉस्ट्यूम काय आबरू जाती पिशवी हातात घेतलो. चला प्रँक करू आपण. पेड आहे पेड वाटतं नाही. विके आतमध्ये सत्कार चाललाय कसला तरी, टाळ्या वाजवतात. म्हणजे आपल्याला फोन सुद्धा केला नाही. चालू झालं काय? चालू झाले. आपल्याला एवढी मेहनत केली आपल्याला एक फोन सुद्धा नाही चालू झाला नाही. विके ह्याच्यावर काहीतरी म्हणला का तू? काय नाही, समोसा बिमोसा डब्याला हाणायचा. आला Give yourself a big hand for this achievement. Some of the students In Baramati and around Baramati, there are 54 academies. आता काय म्हणत होता बोल. येऊन दे की त्यांना कोणाला तरी येऊन देतो. आतमध्ये सर्वांनी भाषण केलेलं आहे आणि दोघं राहिले आता भाषण करायचं. थोड्या वेळाने आम्ही भाषण करणार आहे. अरे त्याला लईला का मिस करतोय तर कसली भारी सोय आहे हो. काय ती पण स्प्राईट डबल आहे का? यस. मॅडम डबल आहे का? नाही त्याला पाहिजे मला नाही. कट घेऊन आली तर नाही म्हणते. थँक्यू. आधी तू आला नाही म्हणून व्हिडिओ लावलाय तुला. रील्स चालू आहे तिथं. कोणती चालू आहे ती पण माहित नाही. आज पेपर बाकी, शेवटचा पेपर. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलंय. अरे थोडं चांगलं तर चांगलं का? खूप छान वाटलं. दरवेळेस तुझं तिथे नवीन काहीतरी. हां खूप छान वाटलं मला. मॅडमने स्तुती केली आमची. स्तुती. अरे काय तू अरे मग काय बोलणार आहे आता? कधी काय बोलू? ह्याला बोलायला अजिबात जमत नाही. काय करायचं? फोटो काढायचे तिची. चला की. तू द्यावाच लागतं आम्हाला. तर मित्रांनो, आम्ही चाललोय आता घरी. आमचा झालेला फेअरवेल. तुला काय बोलायचं का ब्लॉग मध्ये? नाही काय नाही ना? पास करा फक्त. पास जर झालो ना, नाही ग्रुपला व्हिडिओ टाकली ना, कोणती व्हिडिओ? दंड असं पास झालो. इडच सगळ्यांना ठीक पाया आहे. पडून ते पण सरांच्या सरांच्या आपण जेवाय जाऊ की. बाय. बाय. आणि एक्झामचा पण व्हिडिओ घ्यायचा आहे मला. एक्झाम मध्ये तुला पण मारतील ना. तसं नाही, शेवटचा एक्झाम म्हणजे आपण लास्ट एक्झाम. ते आमचं डिपार्टमेंट तिथं. मित्रांनो, आमचा आज फेअरवेल झालेला आहे आत्ताच थोड्या वेळपूर्वी. आतमध्ये धिंगाणा वगैरे केलेला आहे थोडाफार, पण मी रेकॉर्ड नाही केला तो धिंगाणा करताना आतमध्ये. बाकीचं सीन घेतले तुम्ही. बाकी ठीक आहे. आजचा ब्लॉग मी इथंच संपवतोय. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.